काय तुझं नकरा मावशी का तुझा चक्रा काय खबरदार तुम्ही काय वापरायचे ए मावशी गे काय ग मस्त नवारी शालू नेसायची हे काय घातलीस ग शॉर्ट शॉर्ट हा शॉर्टकट आहे बेटा शॉर्टकट शॉर्ट पॅटर्न म्हणायचं शॉर्ट पॅटर्न पाहिजे हे कायच्या तरी फाटण म्हणते अगं अशी घालण्याची पद्धत म्हणते ती म्हणजे अशी घालण्याची पद्धत म्हणते का गे मावशी पण तू काही म्हण तू या लुक मध्ये ना इतकी फॅन्टॅस्टिक दिसतेस बघ बाय गे बाय पाहिजे हे भुले हे पैर करणारी का म्हणते ह्या हुक मध्ये म्हणते कायची तरी इलास्टिक दिसते म्हणजे पाय बाई अगं इलास्टिक नाही म्हणत मावशी का म्हणत गे अगं तुला फंटॅस्टिक म्हणते ती हो गे मला झुकस का गे तू धुरण्यासारखं आज भी बाबाई बंदीचा हे काय झाला गे आज भी बाबाई बंदीचा अगे साठा गेला पण काटा नाही गेला पुरा आंब्याचा काटा आहे माझा नाहीच गेला मावशी हो अगं तू अशी रस्त्याने चालते ना ग तर सारे लोक तुझ्याकडे असे टकमक 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 पाहत राहतात बघ कासाठी गे एवढंच नाही तर तुला पाहून त्यांचा जीव कसा होतोय खालीवर 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 एवढी नशा चढून जाते रूप आहे तुझं असे नशा सोडलं सांग बरं मावशी ही माझी रंगात का झालं म्हणली मावशी ही माझी रंगात पाहून हे काम देतो जपून जपून जीव होतो वर खाली जपून जीव होतो वर खाली मावशी ही माझी रंगात आली
चाल जपून चाल होतो वर खाली जपून चाल जीव होतो वर खाली नाही माझी उकड वागण करसाठी आला की माझा उकड वागण करतो आजपर्यंत माझ्या बुटीर काय बोलणार कोणाने सांग कोणाने काय बोलणार का कावे तुझं कुठे काही खाली पिली नाही आलो काही कामानिमित्त आलो समजले तुम्हाला काम करायचं माझं चांगलं आलं पाहिजे जरा तोंडाने सांग जाऊ दे ए मावशी का रे अगं लई महत्वाचं काम पडलं ग तुझ्याकडे कोणत्या कामाला तुले आलो ग कोणत्या कामाला मावशी आमच्यासोबत आजच्या दिवस तू बाजारला चाल म्हणाली त्यामुळे तुले एक काम आहे हो मला एक काम आहे आणि तुझे गे हे बाहेर करणारे मी बहिणी का तू बहिणी कायदा काम आहे तुले अगं दोघींना एकच काम पडले हो गे बेटा मी यांची मुलगी बाई मा आणि दोघी दोघी त्या कसं करीन बेटा यांची बाई अगं तू एकटी बाई करू शकतेस आमचं काम एकच काम आहे ग मावशी कोणतं गे मावशी आजचे दिवस बाजारला चाल म्हणाली का म्हणले बाजारला बाजार नाही हो बेटा आता किती वाजले मा आता 12 ते 1 वाजला 1 वाजला हो गे तू किती वाजता झोपून उठलीस ती 9:30 10 वाजता 10 वाजता उठलीस हो माय गे माय तो नवरा काय ना म्हणे का हो का म्हणते व तो हा काय नाही म्हणे असा तू किती वाजता उठलीस गे मी 11:15 वाजता उठले 11:15 झोपून उठलीस हो माय गे माय तू आई नवरा काय ना म्हणे का हो माझा तर नवरा माझ्या एवढं धाकात आहे बाई सांगूच नको अरे बापा रे बेटा तुम्ही 11 वाजतावर झोपून राहता मग हो माझ्या काळात तसा नव्हता बेटा मग माझ्या घरचा बुड्यानं मी 4 वाजता तो बेटा पाय टेले बाई 4 वाजता 4 वाजता उठतो अगं बाई. मग 5 वाजता गाई म्हशी तोवला 6 वाजता डोक्यावर माठ घेऊ बेटा खेळ पडे हिंडून येऊ बेटा तो हे दूध विकूच नाही बाई गं बाई. हो मा अरे 7 वाजता विकून येऊ 8 वाजता स्वयंपाक बनवू अरे 9 वाजता आपल्या बुड्याची भाकर घरून वावरात जाऊ बेटा हो अरे जर का घडीचा काटा इकडच्या तिकड झाला जर का थोडासा टाईम झाला अशी चूल पेटत राही मग आमची अंगणामध्ये हो तुला बापचा चुली जोड केला तर पेटी कोणती घेऊन धावे बेटा मा कशी सहन करतेस का मावशी करून का करतो गे अबो मी नवत मला हातही नाही लावत ना बोटही नाही लावत माय घे माय का म्हणलीस हातही नाही लावत ना बोटही नाही लावत. अजिबात काय नाही करे का हो अहो, काहीच नाही करे अजिबात काय नाही माय गे माय म्हणलं दिसतो की असती तुले गे तुले मैले हो मैले काय तो नवरा काही नाही करे तुले माझा नवरा हो माझ्या नवऱ्याचा सोड हा. ग एवढा धाकात आहे माझ्या अच्छा अगं मी एखाद्या कामावरून जर आली ना अच्छा, हा, हा. दरवाजात असला हा. रोजच्या डोकाम पाहिजे हा, तू तुझ्याकडं दल भीते हो का गे एवढी बामची शिशी घेते तुझ्या आजीने पहिलं काय तुला मला एवढी शिशी घेते म्हणजे मामाची शिशी घेते हा या म्हणते हा मायाकडचे हा. या म्हणते हा. आम्ही झोप जा म्हणते हा. हो अशी बसते हा हा शाबास वा गे वा अगे म्हणून म्हणतो तुम्ही ना आपल्या नवऱ्याला का केले का केलं आजच्या पोरीनं नवऱ्याला कशा बनवून ठेवल्या हा ऐका गे मी सांगतो आता अगे तुमची आता पुरी खोलून आज पौर्णिमेच्या रात्री तीन दुबळाचा साथी मी स्वप्नात पाहिला बाई भीम माझा ग दिल्लीत भाषण दे भीम माझा
तुम्ही आजकालच्या पोरी कशा कशा सांगू तुमचे नखरे सांग नाही सांगू का तुम्ही आजकालच्या पोरी अनलई करता मुजोरी तुम्ही आजकालच्या पोरी लई करता मुजोरी अन तोंडाले सोडता सैल आपल्या नवऱ्याला अन नवऱ्याले करता बैल आपल्या नवऱ्याले करता आपल्या नवऱ्याला करता बैल आपल्या नवऱ्याला करता बैल गोष्टी ऐकाल मा तुमच्या फायद्याच्या आहे बेटा आपला नवरा म्हणजे कोण पती परमेश्वर आहे बेटा लंगरा राहावं लुला राहावं पैरा राहावं कसा राहावं मा अगे आपल्या मायबापाने नगर करून दिलं मा तो आपला कुकवाचा धन्य आहे बेटा तोंडाला तोंड नाही देवा मा नाही मिळून मिळून राहा बेटा तेव्हा जिंदगी होते बेटा म्हणून मी काय म्हणतो बेटा काय म्हणतो काय बेटा सांगतो देव राधाबाई तू लक्षात ठेव नवराबाईच्या ग देव गोपेबाई तू लक्षात ठेव गोपेबाई तू लक्षात ठेव आपल्या नवऱ्याशी प्रेमाने वागा नाही राहणार कोणाचा वेळ नवरा कुंकुळाचा धनी काळ्या घरसुलीच्या मनी नवरा कुंकुळाचा धनी काळ्या घरसुलीच्या मनी तुमच्या घरात सण करील आपल्या नवऱ्याला करता बैल आपल्या नवऱ्याला करता बैल बेटा एक महत्वाची गोष्ट आहे ऐका गे सांग मावशी तुम्हाला माझ्या बुडवीच्या गोष्ट आहे का जमाना मोठा खराब आलाय मा आजकाल जमाना मोठा खराब आला मा दोन लेकराच्या माया ह्या जवान पोरा बरोबर पडतात बेटा बरोबर बोलले हे जवान पोरी बारी मा ह्या बुडग्या बारग्या बरोबर पडतात काय ठेवणार बेटा जीवनामध्ये मा म्हणून बेटा आपल्या नवऱ्याची चालल्या राहा मा म्हणून आमचे गुरुजी काय म्हणतात म्हणते ऐका मी सांगतो कोणी नवऱ्याचा करती राग झगडा करून टावती फार कोणी नवऱ्याचा करती राग झगडा करून
आई गावाई मोरस देईल आपल्या नवऱ्याला करता बहील आपल्या नवऱ्याला करता बहील बेटा आता एवढ्या खुशामती करता मा आजच्या दिवस येऊन जातो मा आजच्या दिवस येतो मा उद्या नाही येवायची द्या आणि मांड द्या दे बेटा मांड दे मा चला बेटा आता बोलत चला मा काहीतरी रस्ता गमल्या पाहिजे आपल्याला सांग बेटा काही नवीन जमान्याचा काही नवीन जमान्याचं ऐकतेस ग सांगलं गे तुझ्या जमान्यात सांग मस्त एक महिना झाला सांगू करून माझी काही ऐकणं लायक मी सांगू तू सांग ते राजा वंजीला जाते आणि आंबा खाते ना आंब्यानं बापू होते तेव्हा माया गे तो जमाना गेला बेटा तो सात्विक होता बेटा हा कलियुग आहे ऐका मी सांगतो बेटा नवीन सांगतो बाजार भरून राहिला मा हरवरू पण माझ्या पुराने गिराईक बेटा त्या वडाच्या झाडाकडे बेटा त्या चौकात आहेत त्या चौकात हो जाऊन बघा तिकडे चल मग चला बेटा या भद्रच्या मार्गाने चालली
बाई या बेटा शिदोरी खाऊया या ना.